Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. की माझा बाप बिल्डर आहे, मी हजारो कोटीची प्रॉपर्टी, मी काहीही करू शकतो, त्याच्यातून ह्या घटना घडतात. आणि जर आपण पाहिलं तर अर्ध्या रात्री कोणता आमदार जातो आरोपीला वाचवायला? ड्राईव्ह करताना तो अल्पवयीन नव्हता किंवा ड्रंक करताना अल्पवयीन नव्हता आणि गुन्हा केल्यानंतरच त्याला शिक्षा मिळतानाच तो अल्पवयीन झाला. ज्याकडे पैसे तो काय पण करायला बसला किंवा पोलीस पण मॅनेज व्हायला लागलेत किंवा म्हणजे काय जे असं जबाब द्यायला येतात की खरं सांगायचं त्यांना पण म्हणजे दादागिरी केली जाते. पुण्यामध्ये 2 दिवसांपूर्वी पोर्शो गाडीनं 2 तरुणांना उडवलं आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या निमित्तानं खरं तर पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि पुणे सुरक्षित आहे का, विद्यार्थ्यांच्या बाबतीत पुणे सुरक्षित आहे का, असा प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पुण्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे हे सगळे तरुण विद्यार्थी आहेत. त्यांना नेमकं काय वाटतं आणि या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियाचा त्यांना फोन आलता का आणि यासंबंधी काही चर्चा झाली का किंवा या घटनेबद्दल त्यांना काय वाटतं हे जाणून घेणार आहोत. काय सांगशील तुला खरं तर ही घटना बघितल्यानंतर किती गंभीर वाटतं तुला? ही म्हणजे हे अपघात बघता फार सिरियस सिच्युएशन वाटली. जसं विद्यार्थ्यांसाठी कुठे कुठे 24 तास अभ्यासिका आहेत, ते रात्री रूमला जातात परत, पण अशा म्हणजे असं ड्रंक करून दारू पिऊन असं अपघात होत असतील तर त्यांच्या जीवाला धोका आहे. कारण त्यांचा त्यात काही दोष नसताना त्यांचा जीव जातोय. त्याच्यामुळे प्रत्येक घरच्यांना ही बातमी ऐकून भीती वाटते, आपल्या मुलाबद्दल काळजी वाटते. ही घटना घडल्यानंतर तुला ही कुठं ऐकायला किंवा बघायला मिळाली आणि त्यानंतर तुझी वैयक्तिक रिॲक्शन काय होती किंवा कुटुंबातील व्यक्तींचा फोन आला होता का? मी सगळ्यात पहिलं स्टेटसला पाहिलं की ठेवलं होतं ते निबंध लिहायचं वगैरे. ते पाहता क्षणी वाटलं काय घाणेरडा प्रकार आहे हा. म्हणजे एवढीशी शिक्षा आणि म्हणजे गरिबासारख्यांचं तिथे काहीच नाही. असं पाहायला गेल्यानंतर घरच्यांना फार लेट कळलं. त्याच्यावरती आमची चर्चा पण झाली. तर ते फार काळजी करत होते. फक्त त्यांना एवढं समजावून सांगितलं की आम्ही काळजी घेऊ स्वतःची. याच्यावरती काही म्हणजे काही बोलू शकत नाही ना. किती जरी झालं तर त्याच्यावर आळा बसणार नाही हे आम्हाला माहिती आहे चांगलंच. त्याच्यामुळे स्वतःची काळजी घेणं गरजेचं वाटलं. तर गेल्या 5-6 दिवसापासून हे प्रकरण सुरू आहे, चर्चा सुरू आहे, देशभर ही चर्चा रंगली जाते. मात्र ज्यावेळेस तुम्ही मैत्रिणीसोबत बसता त्यावेळेस याबद्दलची नेमकी काय चर्चा असते? कारण 2 व्यक्तींचा जीव गेला आणि त्यात तो जो अल्पवयीन होता त्यानं दारू प्यायला होता आणि त्या नशेमध्ये त्यानं हा अपघात केलेला आहे. याला सरळ प्रशासन जबाबदार आहे सर्वात पहिलं. नंतर पब संस्कृती, मला वाटतं त्याच्यावरती कुठेतरी आळा बसला पाहिजे. वयाची मर्यादा ठेवली पाहिजे आणि ते पूर्ण पाळलं पाहिजे असं वाटतं. आमच्याशी चर्चा झाली त्याच्यामध्ये. आणखी काही तरुण जे आहेत ते आपल्या सोबत आहेत. काय सांगाल ज्यावेळेस तुम्ही MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांना शिकवता त्यावेळेस नेमकं काय सांगितलं जातं आणि हे जे तरुण आहेत ते उद्या अधिकारी होणार आहेत. मात्र या पोर्शो गाडीच्या प्रकरणामध्ये अगोदर सर्वात आधी पोलीसच संशयाच्या भोवऱ्यात होते. सर, पुण्याच्या बाबतीत पाहिलं तर स्पर्धा परीक्षेचं सगळ्यात मोठं महाराष्ट्रातलं हब जे कोणतं असेल तर पुणे आणि हा सदाशिवपेठ नवी पेठेचा जो एरिया आहे तो आहे. इथे लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत. मागच्या काही वर्षांपासून मी पाहतो हे असं वातावरण पुण्यामध्ये कधीच नव्हतं. एक भय निर्माण झालं इथं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये, खास करून तरुणींमध्ये. सुरक्षित राहिलं नाही म्हणजे सुरक्षित राहिलं नाही, खास करून तरुणींमध्ये खूप मोठ्या म्हणजे त्या मुली काय करतात अभ्यासिकेतून 9-9:30ला जेवण झालं की मुली आपल्या आपल्या हॉस्टेलकडे आणि घराकडे निघून चालल्यात. त्या मुली पहिल्या 11 वाजेपर्यंत अभ्यासिका बंद होईपर्यंत मुलांच्या बरोबरीने अभ्यास करत होत्या. आज ती मुलगी 9-9:30ला घराकडे जाते. कारण तिला ते चित्र आठवतं की कोणीतरी फास्ट माझ्या मागून वरती येणार आहे. त्या गाडीवर 3-4 बसलेत का, ते दारू पिलेत का, ते कट मारणार आहेत का, ते अश्लील शेरेबाजी माझ्यावरती करणार आहेत का. आणि हे प्रकरण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेत की विश्वास ठेवता येणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेत. आणि या सगळ्या लोकांवरती कोणाचा धाक राहिला नाही हे चित्र मोठ्या प्रमाणात पुण्यात दिसतं. तुम्ही मागच्या काही 2-3 वर्षातल्या जर घटना पाहिल्या तर सातत्याने हेच दिसेल. पुण्याच्या बाबतीत येणाऱ्या घटना पहा तुम्ही. ड्रग्सचं तुम्हाला वारंवार उल्लेख असेल, कोयता गँगचा वारंवार उल्लेख असेल, एखाद्या सोसायटीत 10-12 गाड्या जाळलेत, कोणीतरी माथे फिरवणे जाळलेत त्याचा उल्लेख असेल, हिट अँड रनच्या केसेस असतील, ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस असतील, मुलींवरती झालेले हल्ले असतील, या केसेस वारंवार वाढताना दिसत आहेत. तर माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे की पुण्याचं जर शैक्षणिक माहेरघर हे जर बिरुद किंवा ही जर नामावली टिकवायची असेल तर या विद्यार्थ्यांमध्ये आणि खास करून विद्यार्थिनींमध्ये प्रशासनाला एक विश्वास निर्माण करून देणं आहे. नाही तर
पब सेंटर असणारं पुणे, ड्रग्सच्या पार्ट्या होणारं पुणे, स्पा सेंटर, मसाज सेंटर जाणार पुणे, असं चित्र एक समोर सध्या मीडिया समोर जे येतंय किंवा ज्या चर्चा रंगतायत त्या अनुषंगाने पुण्याची वाटचाल होतीये का असं म्हणायला वाव निर्माण होऊ शकतो. पुण्याला गुन्हेगारी वाढत असल्याचं तुम्ही बोलताय. पुण्याला कोणी पालक राहिला आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो का कधी? नक्कीच नाही सर, कारण की असा मेसेज यायला लागलाय की आता की की ज्याकडे पैसे आहे तो काय पण करायला बसलाय, की पोलीस पण मॅनेज व्हायला लागलेत किंवा म्हणजे काय जे असं जबाब द्यायला येतात की खरं सांगायचं आहे त्यांना पण म्हणजे दादागिरी केली जाते. तर सर मग कसं म्हणायचं की जी सुरक्षित आहे आणि म्हणजे या पोर्शो प्रकरणामध्ये पोलीस देखील मॅनेज झालेत असं म्हणायचंय तुम्हाला? सर आता सरळ असं बऱ्यापैकी ऐकायचं, ज्यांनी डोळ्यांनी बघितलं त्यांच्यावर पण असं दबाव आणला जातोय किंवा काय होतंय असं. आणि पोलीस पण म्हणजे त्यांनाच जास्त मदत करतात, ज्यांनी केलंय त्यांना पण, ज्यांनी मारलंय त्यांनाच मदत करतात. पोर्शोमध्ये पण राजकीय हस्तक्षेप झालाय असं वाटतं तुला? नक्कीच मला राजकीय हस्तक्षेप झाला असंच वाटतं, कारण की एका मुलानं 2 जणांना उडवलं, जागीत ठार झाले, आणि कोण म्हणते की 15 दिवस पोलिसांसोबत ट्रॅफिक मॅनेजमेंट कर आणि नंतर 300 निबंध लिही आणि तुला हे करेल. म्हणजे ही सगळ्यात फालतूगिरी चालली आहे सगळ्या लोकांची. तर काय व्हायला पाहिजे, काय शिक्षा व्हायला पाहिजे मुलाचे वडील असतील किंवा अल्पवयीन मुलाला? अल्पवयीन मुलाला की सुधार कारागृह आपल्याकडे असतात, त्याच्यामध्ये जाऊन त्याला काही ठेवलं पाहिजे आणि त्याला समजूत घातली पाहिजे शासनाने व्यवस्थितरित्या, आणि त्यांच्या पालकांवर व्यवस्थित कारवाई झाली पाहिजे की अल्पवयीन मुलाला मध्यरात्री तुम्ही पबमध्ये जाऊ देता आणि नंतर त्याला गाडी चालवायला देता. चुकीचंच आहे ना. एक पालक म्हणून, एक नागरिक म्हणून आपण देशाचे भाग आहोत, तर हे जागृती असली पाहिजे प्रत्येकाची. एक पालक आपल्या अल्पवयीन मुलांना हजारो रुपये दारू पिण्यासाठी देतात, ते पब मध्ये जा म्हणतात, एन्जॉय कर म्हणतात, आणि त्यानंतर ही अशी घटना घडते. काय वाटतं, एक स्पर्धा परीक्षा देणारे तुम्ही तरुण आहात, उद्या तुम्ही देखील अधिकारी होणार आहात, काय वाटतं असं बघितल्यानंतर? तो आरोपी पाहिला तर आरोपीची जी फॅमिली, त्यांचा 3 पिढ्याचा गुन्हेगारी इतिहास आहे. म्हणजे त्यांनी एका शिवसेनेच्या आमदारकी लढवणाऱ्या नेत्यावर गोळीबार केला, छोटा राजनला त्याची सुपारी दिली, ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत. सीबीआय कडे त्या आरोपीचा जो आजोबा आहे त्याच्याकडे सीबीआय कडे केस चालू आहे, आणि स्वतः म्हणजे पैशाचा एवढा मास त्यांना आलाय की ते पोलीस प्रशासन, राजकीय व्यवस्था सगळंच मॅनेज करू शकतात. त्याच्यातनं मग हा तो पोरगाला की माझा बाप बिल्डर आहे, मी हजारो कोटीची प्रॉपर्टी, मी काहीही करू शकतो, ह्याच्यातून ह्या घटना घडतात. आणि जर आपण पाहिलं तर अर्ध्या रात्री कोणता आमदार जातो आरोपीला वाचवायला? रोज एवढ्या ऍक्सिडेंट होतात, कधी सर्वसामान्यासाठी कोणता राजकीय व्यक्ती गेला का पोलीस स्टेशनला? परंतु ते पैशाचा जो माज आहे की त्यातनं ह्या अशा गोष्टी घडतायत, आणि ह्या ज्या घडतायत ह्याच्या मागे राजकीय वर्ध असतं आणि भ्रष्ट पोलीस व्यवस्था, त्यामधनं हे घडतं. हे माहित नाही का कोणाला की रात्री 3-4 वाजेपर्यंत पब चालू आहेत म्हणून? आता अमितेश कुमार ज्यावेळेस नवीन पोलीस आयुक्त आले, त्यांनी एकदम सिंगम आल्यासारखं वातावरण निर्माण केलं, सगळे गुन्हेगार बोलवले, ह्या पबला नोटीस दे, बारला चमकोगिरी केली, आणि आता काय होतंय सगळं त्यांच्या समोरच चालू आहे. तुम्ही रात्री झेडब्रिजला जा, 3-4 वाजेपर्यंत चालू आहे. ते प्यासा बार, आविष्कार बार दगडूशेठच्या तिथं 24 तास चालू आहे. पुन्हा नळ स्टॉपला जा, ते पण रात्री पहाटे 3-4 वाजेपर्यंत चालू असतं, आणि पोलिसांच्या समोर चालू असतं. तुम्ही आजूबाजूचे सीसीटीव्ही जर पाहिले ना तर तिथं पोलीस पण उपस्थित असतात, आणि पोलिसाच्या उपस्थितीत ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. फक्त आज ज्यावेळेस पुण्यातील मीडिया असेल किंवा पुणेकर असतील त्यांच्या संयमाचा बांध तुटला. कारण की मागील काही दिवसापासूनच्या तुम्ही घटना पहा, लहान लहान मुलं 15-16 वर्षाचे कोयते घेऊन लोकांचा जीव घेत आहेत. पुण्यामध्ये हजारो कोटीचे ड्रग्स सापडत आहेत. पुण्याचं ड्रग्स हे जागतिक बाजारात विकलं जातंय. म्हणजे पुणे हे शिक्षणाचं केंद्र होतं. पुण्यातून शिकलेली मुलं ही जगात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या पदावर काम करत होते. आता तसं नाही, पुण्यातले गुन्हेगार हे जागतिक स्तरावर नामांकित होत चाललेत. म्हणजे पुण्याचं विद्येचं माहेरघर ही ओळख पासून गुन्हेगारीचं केंद्र म्हणून ही ओळख. याला जबाबदार कोण आहे? जबाबदार भ्रष्ट राजकारणी आणि भ्रष्ट पोलीस व्यवस्था जबाबदार आहे. आणि पुण्याची पोलीस व्यवस्था सध्या घाशीराम कोतवालासारखं काम करते. शेकडो वर्षापूर्वी पेशवाईमध्ये पुण्याचा पोलीस प्रमुख म्हणून घाशीराम कोतवाल होता, आणि त्याच्या काळात ही अशीच अनागोंदी माजली होती. त्यावेळेस स्वतः जनतेनं रस्त्यावर उतरून कायदा हातात घेऊन त्याला सबक शिकवला होता. आता तशीच परिस्थिती आली. पुणे व्हेंटिलेटरवर आहे, पुण्याचा जीव धोक्यात आहे, गुदमरतंय पुणे. आता जर पुणे एका रस्त्यावर उतरून ह्या भ्रष्ट राजकारण्याला आणि व्यवस्थेला जाब विचारला नाही तर पुण्याची हत्या झाल्याशिवाय राहणार नाही. एक महिला तरुणी म्हणून तू या ठिकाणच्या पोलीस आयुक्तांना किंवा राजकीय व्यक्तींना, इथले पालकमंत्री अजित पवार आहेत, त्यांना काय आवाहन करशील? ज्या प्रशासनावर आपण एवढा विश्वास ठेवून आपण सेफ आहोत असं विचार करून आपण राहतो, पण हे केसचा अभ्यास केल्यानंतर किंवा सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर असं जाणून आलं की त्या अल्पवयीन मुलगा म्हणजे ड्राईव्ह करताना तो अल्पवयीन नव्हता किंवा ड्रंक करताना अल्पवयीन नव्हता, आणि गुन्हा केल्यानंतरच त्याला शिक्षा मिळतानाच तो अल्पवयीन झाला.
हा मुद्दाही लक्षात घेतला पाहिजे. आणि ज्या प्रकारे आपण केस म्हणजे चालू झाल्यानंतर कळलं की वेगळी ट्रीटमेंट देण्यात आली, ज्या गोष्टी समोर येत आहेत किंवा त्याची टेस्ट करायला वेळ लावण्यात आला, याच्यावरूनही कळते की ज्याच्याकडे पैसा आहे त्याचा गुन्ह्यावर त्याच्या पांघरून घातलं जाते आणि हा सर्वसामान्यांवर होणारा अत्याचार आहे. ज्यावेळेस तू बाहेर पडतेस त्यावेळेस तुला भीती वाटते सध्याचं हे वातावरण बघितल्यानंतर? हो, अगदी बरोबर आहे. भीती वाटणं तर साहजिकच आहे. पण सध्या काय झालंय की आपल्या इथलं होत चाललेलं मॉडर्नायझेशन, वेस्टर्न कल्चरचं ऑब्सेशन, सोशल मीडियाचा इम्पॅक्ट, ह्या सगळ्यांमुळं पब संस्कृतीला कुठेतरी उधाण आल्यासारखं दिसतंय आपल्याला. सर इथं अभ्यास करायला यायच्या अगोदर म्हणजे पुण्याची जी प्रतिमा होती माझ्या मनामध्ये ती थोडी वेगळीशी होती. म्हणजे बऱ्याच ठिकाणून ऐकून, व्हिडिओ बघून, मोटिवेशन सगळे काही भाषणं ऐकून मी इकडं आलेलो होतो. परंतु इथं येऊन साधारणतः एक 7-8 महिन्यामध्ये पुण्याचं एक वेगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर आहे सध्या. सर खरंच पुणे ज्या पद्धतीनं ऐकलं तर खरंच त्या पद्धतीने ज्या पद्धतीने इकडं व्यसनाचा प्रकार बघतोय, पब बघतोय, व्यसनाधीन लोक बघतोय किंवा गुंडगिरी बघतोय मी. वेगवेगळ्या राजकारण्यांचे छोटे मोठे कार्यकर्ते गुंडे आहेत, इथं राजकारण्यांचे नातेवाईक गुंडगिरी करतायत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला हे बघायलाच मिळतं. हे जे प्रकरण बघितल्यानंतर तुम्हाला कायद्यावरती विश्वास राहिलाय? कारण तुम्ही स्वतः स्पर्धा परीक्षेचं अभ्यास करता, उद्या तुम्ही अधिकारी व्हाल. हे सगळं बघितल्यानंतर दुःख होतं, वाईट वाटतं? वाईट वाटणारच, कारण की तो विद्यार्थी आज त्याच्या जागी मी असतो तरी माझ्या घरच्यांना एक मुलगा एक मुलगी नाहक बळी गेलेली आहे. आणि अशा वेळेस व्यवस्था भ्रष्टाचाराच्या आणि राजकीय वरदहस्ताच्या आणि सामाजिक न्यायाच्या कुठेतरी लांब चालले. हे सगळं पाहताना मनामध्ये कुठेतरी दुःख होत आहे. काय वाटतं हे सगळं बघितल्यानंतर? सर, भारत हा कायद्याचं राज्य असलेला देश आहे, पण कायदा हा गरिबासाठी आणि श्रीमंतासाठी असा एक प्रश्न उभा राहिला आहे असं मला वाटतंय सध्या तरी. बर. कारण की तुम्ही बघता की एवढ्या सहज त्या मुलाला सोडलं गेलं की निबंध लिहून म्हणा हे ते. तर मला या गोष्टीचं दुःख ऑब्वियस दुःख आहे की 2 जीव गेले आणि तुम्ही एवढ्या सहजासहजी सोडताय त्याला. कारण की तो श्रीमंताचा मुलगा आहे, तो जर समजा तिथे एखाद्या गरीबाच्या मुलाकडून चुकून जरी ऍक्सिडेंट झाला असता, इव्हन एखादा समजा फुटपाथ जरी फुटली असती तरी त्याला किती नाहक त्रास होतो सरकारी व्यवस्थेकडून, हे आपण जाणून आहोत. तर या सर्व ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या तरुणांची आणि तरुणींची प्रतिक्रिया आहे. खरं तर पुण्यातील जे संस्कृती आहे किंवा शिक्षणाचं माहेरघर असं म्हटलं जातं, त्याची जी ओळख आहे पुण्याची ती आता बदलताना दिसत आहे. पुणे शहर हे गुन्हेगारीच्या दिशेनं चालत आहे आणि या पुण्यावरती म्हणजे पोलीस असतील किंवा राजकीय नेत्यांचं जे वरदहस्त आहे तो दिसत नाही. आणि पोलीस असतील किंवा राजकीय नेते असतील ते सर्वसामान्यांच्या बाजूने नाहीत. त्यामुळं इथे कुठेतरी सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते नाराज होताना दिसत आहेत. तरुण जे आहेत त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समोर येताना दिसत आहेत. त्यामुळं पोलीस किंवा राजकीय नेत्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पुणे.